जे मला पुस्तक देणार आहे, जे मला 500 रुपये देणार आहे ना, ते मला आत्तापुरतं चालेल, पण पुस्तक मला ओव्हरऑल माझं पूर्ण जीवनामध्ये नॉलेज भेटणार आहे त्यातून. मला माहित आहे, ही पुस्तक जर मी आज चूज करतोय तर हे 500चे 5,000 आणि 5,000चे 5 करोड व्हायला काय मार्ग आहे तो या पुस्तकात आहे. I don't like such kind of books. ओके. I'll choose the money and I'll choose to donate to somewhere. आता आवश्यकता पैशाची आहे काय म्हणजे साधारण आता मी पेपर विकणारा माणूस आहे. त्या पेपर विकून काय माझी उपजीविका पूर्णपणे त्याच्यात काय ही पूर्ण होत नाही काय. तर मला आता जेणेकरून आता पुस्तक वाचायचं हे बी स्वाभाविकच आहे, प्रत्येक माणसाने वाचायला बी पाहिजे, त्यातनं खूप काही ज्ञान येऊ शकतं काय. हॅलो हाय वेलकम टू रीडर्स डायस यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला ज्या पुस्तकाविषयी बोलणार आहे त्याच्यामध्ये 80% तर तुमची फिलॉसॉफी आहे आणि 20% तुम्ही काम कसं करू शकता याबद्दलची माहिती आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे सायकोलॉजी ऑफ मनी, पैशाचे मानसशास्त्र. आपल्याला वाटतं मनी मॅनेजमेंट म्हणजे काय, तर गुंतवणूक, शेअर मार्केट किंवा SIP म्हणल्यानंतर आपल्याला वाटतं की यार कुठल्या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे, कुठल्या नाही. पण ॲक्च्युली पैशाचे मानसशास्त्र हे तुम्हाला फक्त श्रीमंत होण्याचाच नाही, तर जी संपत्ती तुम्हाला दिसत नाही, तुमचे नातेसंबंध असतील, तुमची मेंटल हेल्थ असेल, या संपत्तीचं सुद्धा कसं चांगला हेल्प तुम्हाला होते ग्रो होण्यासाठी आयुष्यामध्ये, याबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर लेट्स से आज आपण FC रोडला आलेलो आहोत आणि विचारणार आहे की लोकांना ॲक्च्युली खरंच पुस्तकं वाचण्यात इंटरेस्ट आहे की त्यांना फक्त आणि फक्त पैसे कमवण्यात इंटरेस्ट आहे. सो येस, व्हॉट विल यू चूज? तुला काय वाचायला, पुस्तक वाचायला आवडेल की तू 500ची नोट चूज करशील? मी नक्कीच पुस्तक चूज करेन सगळ्यात पहिला. ओके. कारण जे मला पुस्तक देणार आहे, जे मला 500 रुपये देणार आहे ना, ते मला आत्तापुरतं चालेल, पण पुस्तक मला ओव्हरऑल माझं पूर्ण जीवनामध्ये नॉलेज भेटणार आहे त्यातून. ग्रेट ग्रेट ग्रेट. थँक्यू. तुझं नाव काय? तेजस्विनी. ओके, थँक्यू तेजस्विनी. हाय मृगांगा, व्हॉट विल यू चूज, द बुक सायकोलॉजी ऑफ मनी और just the 500 money? What will I you would choose? choose the book. And why? I'm actually reading this right now and I do like it. It will help me actually. What will I do I'll end up spending it on this road. Okay. So I would rather choose the book. हा, तुमचं नाव? माझं नाव प्रथमेश कदम. ओके. हाय प्रथमेश, Hello. तुम्ही पुस्तक चूज कराल की 500ची नोट, काय घेणार? आता मी शक्यतो पुस्तकच चूज करेन, ओके. कारण आणि की का बरं? मला माहित आहे, ही पुस्तक जर मी आज चूज करतोय तर हे 500चे 5,000 आणि 5,000चे 5 करोड व्हायला काय मार्ग आहे तो या पुस्तकात आहे. थँक्यू. वेलकम. हाय, तुमचं नाव? माझं नाव विश्वेश. ओके. हाय विश्वेश, मला सांग, तू हे सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक चूज करशील की पैसे? टू बी ऑनेस्ट इट रिअली डिपेंड्स अपॉन द बुक. बुक कोणती आहे? ओके, बुक कोणती आहे? सो तुला बेसिकली पुस्तकाबद्दल नाही जास्त माहिती नाहीये. ह्या पुस्तकाबद्दल जास्ती माहिती अच्छा नाही. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. थँक्यू. आय रिअली वॉन्ट यू टू रीड दिस बुक सायकोलॉजी sure. ऑफ मनी. कधी वेळ मिळाला वगैरे तर Yeah, sure, नक्की sure. वाच. आणि खूप छान पुस्तक आहे हे पैशाच्या मॅनेजमेंट विषयी. काय? अच्छा, मॅनेजमेंट. येस येस, हाऊ टू मॅनेज मनी. आणि याच्यामध्ये सांगितलंय की पैसे 80% तुमच्या सायकोलॉजीवर डिपेंड असतात आणि 20% तुमच्या हॅबिट्स. Sure, I'll try. Hello everyone, my name is Megha Singh and I Okay. think I'll choose the book. You choose the book? Yeah. Have you read this book, Psychology of Money? No, but I was recommended this book by one of my friend and she's studying psychology and she Okay. asked me to read this book. It's very helpful, very informative and she wanted me to read it, so I'll just take this chance to read the book. Thank you, Megha. Thank you. Deep. Yes. Okay, just tell your name. I'm Deep Singh Solanki. Okay. Hi, Deep. What will you choose, whether the money or the book, The Psychology of Money? I have read this book. I don't like such kind of books. Okay. I'll choose the money and I'll choose to donate to somewhere. Okay. Thank you. Thank you. Thank you. Thank you. माझं नाव तृप्ती आहे. बर बर. मला सांगा, तुम्ही हे पुस्तक वाचाल पैशाचे मानसशास्त्र की तुम्ही 500 रुपये घ्याल? आता आवश्यकता पैशाची आहे काय म्हणजे साधारण आता मी पेपर विकणारा माणूस आहे. हा. त्या पेपर विकून काय माझी उपजीविका पूर्णपणे त्याच्यात काय ही पूर्ण होत नाहीये काय. तर मला आता जेणेकरून आता पुस्तक वाचायचं हे बी स्वाभाविकच आहे, प्रत्येक माणसाने वाचायला बी पाहिजे, त्यातनं खूप काही ज्ञान येऊ शकतं काय. पण आता ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला ते शक्य नाही. आता आम्हाला पैशाची साधारण गरज आहे, तर आम्हाला
पुस्तक वाचण्यापेक्षा पैसे घेतले तर असं बरं वाटेल त्यातनं हा. बऱ्यापैकी बरं वाटेल. किंवा पुस्तक वाचणं हा भाग आहेच आहे आणि प्रत्येक माणसाने हे पुस्तक वाचल्याशिवाय त्याला ज्ञान येणार नाहीये किंवा पुढच्या भविष्याची जी काय वाटचाल आहे ती समजणार नाहीये. तर पैसे पण आता माझं तात्पर्य हेच आहे की तुम्ही जर मला पैसे दिले तर मी पैसेच घेईन, पण पुस्तक मी वाचलेली पण आहेत भरपूर पुस्तकं, त्यातनं बरंचसं काय ज्ञान संपादन होतं किंवा आपण पुढे जाऊन काय केलं पाहिजे नेमकं हे ठरवता येईल किंवा ठरवता येणार आहे त्याच्यातनं. तर ह्या गोष्टी पुस्तकं वाचणं भरपूर काही माणसाला कळू शकतात किंवा समजू शकतात. त्या गोष्टी नक्कीच होणार आहे त्याच्यात. धन्यवाद. सो इफ यू वॉन्ट टू चूज अ बुक और द मनी, व्हॉट विल यू चूज? I think the book because I need a book. You need a book? Yeah, because I am very bad at money management. Oh my so- god. Okay, and Payal, if you choose this book, will you be able to implement whatever is written in this? How to save money, how to increase your relationship status also. That this book helps into that also. Okay, yeah. ओके. तर काही लोकांनी पुस्तक चूज केलं तर काही लोकांनी 500 रुपयाची नोट चूज केली. वेल, दोन्ही चॉईसेस करेक्ट आहेत. सगळ्याची आपापली गरज असते. तुम्ही काय चूज कराल कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्ही पैशामुळे स्ट्रेस्ड असाल, बचत होत नसेल, गुंतवणूक करायची भीती वाटत असेल, तर पैशाचे मानसशास्त्र हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. कारण की पैसे म्हणजे फक्त आकडेमोड असते का? नाही. तुमची संयम, तुमची शिस्त आणि तुमच्या सवयी हे सगळं तुम्हाला पैशाचं योग्य मॅनेजमेंट करण्यासाठी खूप खूप इन्स्पायर करतात. म्हणून हे पुस्तक नक्की वाचा आणि कमेंटमध्ये सांगा हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं ते.